कशाचं निवेदन दिलं? आज समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने ब्राह्मण समाजातील प्रलंबित मागण्याचं निवेदन आज जिल्हाधिकारी साहेबामार्फत आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबाला आमच्या भावना कळवल्या यासाठी निवेदन दिलेलं आहे। गेल्या 10-15 वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या सातत्यानं ज्या काही मागण्या आहेत त्याचा आम्ही पाठपुरावा करतो। शासनानं एकच मागणी आमची मान्य केली पण ती पूर्ण नाही केली। त्यासाठी आम्ही आज दिनांक 18 रोजी बाजीराव पेशव्यांच्या यांचं स्मरण करून आज आम्ही पुन्हा ही चळवळ चालू केलेली आहे। या ठिकाणी ब्राह्मण समाजातील विविध मागण्यामध्ये ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण मोफत करण्यात यावं, त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावं। तिसरी मागणी आहे की ब्राह्मण समाजामध्ये खूप मोठे विद्यार्थी हुशार असून त्यांच्याकडे पैशाचा अभाव असल्या कारणानं स्पर्धा परीक्षा देता येत नाहीये, स्पर्धेमध्ये उतरता येत नाहीये। म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र प्रत्येक विभागाच्या ठिकाणी शासनानं उभारावं किंवा परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं हे केंद्र सुरू करावं। त्याचबरोबर EWHची जी मर्यादा आहे 8 लाखाची, ती मर्यादा वाढवून 15 लाख रुपये करण्यात यावी। ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सर्व युवक युवतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिले, पण 2.5 वर्ष झाले तर फक्त अध्यक्षाची नेमणूक केली, एकही अशासकीय सदस्य शासनानं नेमला नाही। त्याचबरोबर कुठल्याही जिल्ह्याला याची यंत्रणा नाही आहे। नुसतं महामंडळ डिक्लेअर केलं, 50 कोटी रुपये दरवर्षाला शासनानं त्याला मंजूर केलेले, पण फार काही निधी अजून शासनानं दिलेला नाही आहे। म्हणून समाजामध्ये याबद्दल खूप मोठी नाराजी आहे।